की राजकीय हेतू पुरस्पर माझ्यावरती कारवाई केली जाते। राजकीय हेतू पुरस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले। कशाचं राजकारण आणि कशाचं काय? आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून? उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत। माझं मत असं आहे, तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता ही अशीच घटना ऑक्टोबर 2023 ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती। O2 कंपनी होती। O2 कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते। उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाटोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो आणि मग त्या माणसाला सोडून दिलं। नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा, हमने इसको उठा के लाया है, इतना देव नाही तो खतम। अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं हे आता 2 कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली। त्यातले 50 लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते। राहिलेल्या 1.5 कोटीसाठीच ही माणसं कोणी पाठवली होती? हे आकांनीच पाठवली होती। त्याच्यामुळे आका ऑटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत नाही। आधी माय मराठी हिंदीत नंतर मराठी हिंदी वाले खाली करत पोलिसांना माहिती नसतं, यंत्रणेला माहिती नसतं। सरेंडर व्हायच्या आधी कार्यकर्ते आधी पोहोचतात। कम्युनिकेशन सुरू होतं का कार्यकर्ते? याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे। त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120B, खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत। हे मी नाही, राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे। त्याच्यामुळे मोका लावण्याचा प्रश्न